हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. आज तुम्हाला वाटत असेल हे पोट्टी कुठे चालली, तर चला मग मी तुम्हाला सांगतो मी कुठे चालली. तर हे बाय कशी चेक करताय मला, आतंकवादी तर नाही म्हणत असन भाऊ. विदर्भाची पोट्टी आहे मी, नागपूरचा खरा नवरा भेटते भुरा भुरा. हा झाला ना बाप्पा, किती चेक करता. आता माय बस सुटून जाईन तिकडे, डोळे फाडू फाडू चेक करत आता. खरंच मला एक गोष्ट नाही समजत, आपण बसनं जातो त्याला बस स्टॉप म्हणतो ना, ऑटोले ऑटो स्टँड, तर याला विमान स्टॉप म्हणायचा का? बॅग घ्या याचे लोक मला म्हणे बॅग टाक म्हणे अंदर. मी मला चोरगी असन तर बॅग जातले सामान चोरून टाकन, तरी विश्वासन टाकूनच दिलो. मग मला काउंटर वरून दिली आपल्या प्लेनची तिकीट. हा मग मला म्हणे त्या गेट नंबर 3 म्हणून चालली जा म्हणे. मी म्हणलं सुपारी पाणी पाजन बाप्पा काय. इकडे येऊन पाहिलं तर कायची सुपारी पाणी ना खरं बाप्पा. इकडं तर मस्त माणसं बिनसं बाया दुकानं दाकानं होते. चल बाप्पा म्हणलं आपण येऊन बसावा. हे बघा माझ्या विमानाची तिकीट. हा कशी आहे, मस्त ना. मला तर पक्की झोपही लागत होती. मग मी म्हणलं जिया बाई आपल्या गावचा बस स्टॉप नाही, नजर अट्टी दुर्घटना घटी होऊन जाईल. आणि मग मला इथं दुकान दिसला, आणि दुकान दिसल्यावर मी त्या दुकानावर जाईन नाही असं होऊच नाही शकत. बाई म्हणलं फटाकसे मँगो ज्यूस बनवूया. तिनं मला सांगलंच नाही तेव्हा काहीच ना. मग बनल्यावर म्हणे बाई दे म्हणे 250. आंब्याचा रस घेतलो आणि मस्त शौकीनं जाऊन प्यायला लागलो. अरा असा फिका फिका. हिनं साखरही नाही टाकली, हिच्या आजानं बनवलं नव्हतं का असं. 250चं पाणी पाजलं गे. मा ठकवला गे बाप्पा याईनं मला विमानात नेतो म्हणून पा बस मध्ये बसवला. आता माय कुच्ची धरून ठेचते मला. तसं नाही मला. मग इकडे आल्यावर माहित झालं की यायचे पाय दुखतेत ना बुड्या बायाचे, म्हणून इकडे विमानापर्यंत नाही का गाडीनं आणून देते. मग पहिली वेळ विमानात जातो म्हटल्यावर मटका तर लागणच. पण राहू बापा काही जास्तच मटकताव का नाही तर मी हट लाज होईन माई. समजत तर नव्हतं मला काहीच, पण हे लोक लाईनीत लागले म्हणून मी बी लागून गेलो. पण काही असो ह्या पोट्टा पाण्या कसा दिसते मस्त. हा बहीणचा भामट्या कोटचा. काही असो पायऱ्यावर चढताना मला मस्त वाटत होता. बाप्पा बाप्पा पा रे केवढा मोठा या विमान. पहिलं वरतून पाहत होतो घराच्या, आता साक्षात बसायला भेटला. ह्या पोट्ट्याला पाहताच माझ्या मनात खुश व्हायला लागला. काही असं मोठा सुंदर आहे. माय स्माईल तर पा पक्की लाजत आहो मी. याच्या चक्रमध्ये सीट नंबरही विसरलो गे बाप्पा. मग ह्या हवाई सुंदर सांगायला लागला सीट अशी बांधा तशी बांधा. मी म्हणलं तुझ बांध, मी बाहेर पाहतो. पहिलं बाहेर पाहायच्या पहिलं आपल्यामध्ये किडेलही आहे. हा मी म्हणलं असं सोना नाना, पण एक फुटी कवडी नव्हती बाप्पा त्याच्यात. हे घ्या विमानात बसायच्या पहिलं पक्की मटकत होतो मी, पण विमान जसं उडायला लागला तसं माझ्या पोटातले आतडेच हालायला लागले. मी म्हणलं मरतो का वाचतो का बाप्पा. आता एकच पर्याय आहे, ओम शांती ओम शांतीच करावा. ओम शांतीने काहीच नाही झाला. मला आजी म्हणे पकड माझ्या हात ना ऑल इज वेल कर म्हणे. तुम्ही म्हणलं चाल आजीचा हाती पिचकून टाकावा. काही असो पण आजी मोठी चांगली होती. वरतून पाहत होतो मी घरगीर दिसन का म्हणून, पण मग काहीच दिसत नव्हतं. आबाडच दिसत होता पांढरा पांढरा ना खाली जमीन. मग फायनली जमिनीवर उतरला रे जीवाला बाप्पा. माया तर आता कधीच नाही बसीन विमानात. नाही याच्यासोबत माई भेट झाली बाप्पा. काही असं चिकना आहे पोट्टा. हसतच होतो तो. माझ्या थोबाडावर इतकी ऊन लागली का मरतो रे बाप्पा. म्हणलो विदर्भातच बरी होतो ते तर तरी कमी होती, पण इकडं तर काही सांगाच नको. इकडचा एअरपोर्ट गी एकदम बढिया दिसला म्हणा. मग आपली बॅग उचललो म्हटलं चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.